महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे तालुक्यातील बिलाडी गावात विकास कामामधील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयास टाळं ठोकलं आहे। ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं असून भ्रष्टाचाराची चौकशी झाल्याशिवाय कुलूप उघडणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। बिलाडी गावात ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला। ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते नरेश दादा पाटील यांच्या नेतृत्वात बिलाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे अशा घोषणा देत संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावलं। गावात विकास काम केवळ कागदपत्रे दाखवली जात असून प्रत्यक्षात मात्र भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे। जोपर्यंत या भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे। मी सुनील पाटील, ग्रामपंचायत सदस्य बिलाडी। आपल्या बिलाडी गावामध्ये खूप मोठा गाजावाजा करून जो आज इथं विकास कामांचा दाखवलं जात आहे त्या पद्धतीमध्ये विकास कामं खरंच झालेले दिसत नाहीयेत। बिलाडी गावामध्ये 2 वर्षापूर्वी फिल्टर प्लांट बसवण्यात आला, तो मोजून 1 महिनाही चालला नाहीये। आम्ही त्याच्याविषयी बऱ्याच वेळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांना सुद्धा सांगितलं, तरीही त्यांनी तो फिल्टर प्लांट चालू करण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही। आजही आम्ही तो व्हिडिओ बनवला, तो आजही बंद अवस्थेत आहे। तसेच बिलाडीमध्ये आज आम्ही ग्रामसेवकची येण्याचा टाइम आम्हाला 9चा असतो म्हणे असं बोलले, पण आता जवळजवळ 9:45 होत आले तरी अजून ग्रामसेवक आलेले नाहीयेत। मी त्यांना फोन विचारला, तुम्ही सुट्टीवर आहात का? ते आम्हाला सुट्टीवर आहेत किंवा नाही ते काही त्यांनी मला सांगितलं नाही। त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी सर्वत्र झाली पाहिजे म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत कुलूप लावण्याचं काम केलेलं आहे। सोबत आपले नरेश दादा होते। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।